माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खाते. थांब आता थांब, तू खूपच पाणी टाकते. थांब आता कमी टाकते प्रॉब्लेम. आज इथे थांबूयात. आता तुम्ही म्हणाल की मी मेकअप केलाय, छान तयार झाली आहे वगैरे. आय एम फीलिंग लाइटर, आय एम फीलिंग बेटर अँड गुड अबाउट माय सेल्फ. नमस्कार अँड वेलकम टू द मॅडनेस. नमस्कार, मी अपूर्वा गोरे. कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या आधीच्या व्हिडिओजला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय एम रिअली ग्रेटफुल. लगेच सुरुवात करते, जास्त बडबड करणार नाही, पण मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची. माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार. सो माझ्या जवळच्या गोष्टी काय काय आहेत? माझी फॅमिली, माझं काम, फूड. आज इथे थांबूयात. माझ्या आसपासच्या सगळ्या माणसांना हे माहिती आहे. ऍक्च्युअली तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तिथे तुम्हाला एक मोठी आयडिया आली असेल की मला सगळ्यात जास्त काय आवडतं. मला वेगवेगळे फूड आयटम्स ट्राय करायला आवडतं. आय एम अ ह्यूज फूडी. मला चमचमीत खायला खूप आवडतं, म्हणून माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खाते. मी खूप वर्ष बाहेर राहिली आहे. झोमॅटो स्विगीवाल्यांनी साधारण मला दत्तक घ्यायला काहीच हरकत नाही अशा पॉइंटला आता माझ्या ऑर्डर्स आहेत. पण गेले काही महिने मी घरी राहतेय आणि खूप वर्षानंतर मी इतकं घरी राहिलीय. सो चांगलं चांगलं खायला मिळतं यार. वेगवेगळ्या घरच्या छान गोष्टी मला खायला मिळतात आणि आय एम रिअलायझिंग, आय एम स्टार्टिंग टू रिअलाइज की मी ते सगळं खूप जास्त मिस करत होतो. मी जेव्हा बाहेर राहायचे तेव्हा मला जे खायची इच्छा व्हायची ते मी ऑर्डर करायचे. ते खाल्ल्यानंतर छान वाटायचं, पण असं सॅटिस्फॅक्शन नाही वाटायचं. आणि आता जेव्हा मी घरचं खातेय तेव्हा एकदम साधं पोळी भाजी वरण भात, भाकरी भाजी हे सगळं खाऊन पण ते सॅटिस्फॅक्शन मिळतंय. आणि आय एम नॉट किडिंग, दिस इज हेल्प माय मेंटल हेल्थ अ लॉट. जेव्हा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट होतं तुमचा आहार कसा आहे. सो तो तुमचा पोटातला आहार कसा आहे आणि मानसिक आहार कसा आहे हे सगळं रिफ्लेक्ट होतं तुमच्या मूडवर, तुमच्या स्किनवर, तुमच्या बॉडीवर. आणि मी घरी राहते तेव्हापासून मी घरचं खाते, तर हा फरक मला जाणवला. आय थिंक आय एम हॅपियर, आय एम फीलिंग लाइटर, आय एम फीलिंग बेटर अँड गुड अबाउट माय सेल्फ. आय डोंट हॅव टू वरी की आता 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 काय खायचं यार, झाली परत खाण्याची वेळ. ठीक आहे, मग मी आज नूडल्सच ऑर्डर करते, चायनीजच ऑर्डर करते, पिझ्झाच ऑर्डर करते. आय एम नॉट सेइंग की हे वाईट आहे. आय एम सेइंग आय लव्ह इट. पण रोज रोज तेच खाऊन एकतर त्याचं नाविन्य जातं, ते कधीतरी खाण्यात जी मजा येत असते ती जाते, आणि यू आर नॉट हॅपी यार, और यू आर हॅपी बट यू आर नॉट सॅटिस्फाईड. आय डोंट नो, तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला याबद्दल काय वाटतं. आईला ना जरा बाहेर जायचंय, तिला सोबत न्यायची आहे थालीपीठ. सो मी म्हणाले की आई मी तुला मदत करते, कारण क्वांटिटी जरा जास्त आहे. त्यामुळे काल आमची अशी जरा एक चर्चा झाली की मी आईला म्हणाले की आई मी तुला जरा हेल्प करते बिकॉज खूप आहे. पण जरा गडबड झाली. मला मी जरा आवरायला उशीर झाला आणि मी पोचेपर्यंत आईचं अर्ध काम झालं होतं. पण ठीक आहे, हरकत नाही. त्यापुढे मी आईला किती हातभार लावला आणि किती मदत केली ते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला नक्की कळवा. आई हो, हाय. हाय. कॅमेराला हाय म्हण. इथे कॅमेरा आहे, मी इथे. हाय हाय हाय. आता तुम्ही म्हणाल की मी मेकअप केलाय, छान तयार झाली आहे वगैरे. माझी एक खूप सुंदर आहे, त्यामुळे फ्रेम मध्ये जर तिच्यासोबत उभं राहायचं असेल तर मला इतकं तयार व्हावं लागतं. आणि आई फक्त छान निवांत तिचं शी इज इन हर एलिमेंट अँड लुकिंग व्हेरी ब्युटिफुल ॲज युज्युअल. सो आता एक थालीपीठ टाकलंय. आई मला पुढचं टाकू दे. हो, मला येतात थालीपीठ करता, पण इतकी छान नाही जितकी आईला येतं. मी जेव्हा मुंबईत राहत होते, मी स्वतः एकटी, तेव्हा मी एकदा मला आईने भाजणी दिली होती, त्यातून मी केली होती तयार थालीपीठ. काय काय टाकलंयस या पिठे? ही ज्वारी मेन असतं आणि चवळी, मूग, हुलगे आणि मका, रागी हे सगळं याच्यात मिक्स करून मी दळून आणलं थालीपीठांसाठी. आणि त्याच्यात थोडेसे हे पण टाकले, बाजरी पण टाकली आणि इतकं छान, आणि चना डाळ टाकली. त्याच्यामुळे खूप स्वादिष्ट आणि सुंदर ही थालीपीठ होतात. हाय, काय केलं स्कूलमध्ये? काय शिकवलं टीचरने? आईने मला दिलं. मला येतं बरं का. हे जेव्हा सांगावं लागतं ना की मला येतं बरं का, तेव्हा तुम्हाला फार येत नसतं, हे कळलंय मला. माझी आई जितकी छान सुगरण आहे ते बघा आमच्याकडचं. हाय 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 विहू, येतेस का व्हिडिओ मध्ये? ये व्हिडिओ मध्ये ये. आपण थालीपीठ बनवतोय. आई हे अजून मोठं करायचं बस.
बस बस. नॉट बॅड. ओके, मी केलेलं फार परफेक्ट नव्हतं स्वाईने जरा. हाय, काय तुझ्या हातात? हे कुठे मिळाला? क्लिप निघाली तुझी व्ह्यू. आई ज्या फोकस आणि इंटेन्सिटीने आता थालीपीठं करतेय ते हवंय आयुष्यात मला. आई, तुला स्वतःला थालीपीठं किती आवडतात? खूप आवडतात. खूप आवडतात ना. आमच्याकडे ना रात्री असं पोळी भाजी वरण भात टाईप्स फार रेअरली होतं. सो रात्री वेगवेगळे पदार्थ होतात. दुपारी आपलं जनरल पोळी भाजी वरण भात आणि रात्री मग छान थालीपीठं, खिचडी, पुलाव, व्हेज बिर्याणी, अजून काय काय आपण पाणीपुरी, एसपीडीपी. माझं डाएट सुरू आहे, याचं सगळं ऐकून मला त्रास होतोय. पण हो, आमच्याकडे सगळे खूप फूडी आहेत आणि त्यामुळे आणि आईला सगळं घरी करायला खूप आवडतं. माझ्या एक प्रतिम सगळे क्विझिन करते. चायनीज क्याही तुम खाओगे बाहेर का असा फील आहे. थालीपीठं आणि चांगली थालीपीठं यात फरक असतो. सो मी थालीपीठं करते, माझी आई चांगली थालीपीठं करते. तू खूपच पाणी टाकते. थांब. आता कमी टाकते, प्रॉमिस. छान मदत करते आई. घेतो गोळा. हा व्हिडिओ एडिट करताना मला असं रिअलाइज झालं की आपण हे रेग्युलरली केलं पाहिजे. आपल्या जवळच्या माणसांना अशा रुटीन मंडेन गोष्टी करताना डॉक्युमेंट केलं पाहिजे. इट्स सो मच बेटर दॅन पोस्ट पिक्चर्स. तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा. अँड वेन यू लुक बॅक, तुम्हाला त्या क्लिप्स बघताना खूप छान वाटेल. आय प्रॉमिस. इथे पण आहे, इथे पण आहे. द आर्ट अँड द आर्टिस्ट. आई स्माइल कर. सो डन आहे थालीपीठा विषय. क्विक फास्ट तासाभरात आईने इतकी सारी थालीपीठं केली आहेत आणि आय वुड लाईक टू बिलीव्ह की मी सुद्धा मदत केली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आई थँक्यू म्हण. थँक्यू. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. येस, आई माझी जास्त खरी युट्यूब आहे. थँक्यू. बाय बाय.